कुरकुरीत वडापाव सगळ्यांना आवडत असतो. वडापाव म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत असतं. पण गाडीवरती मिळणारा वडापाव शक्यतो आपण घरी बनवण्याचा प्रयत्न करतो, पण अगदीच तो होईल असं आपल्याला सांगता येत नाही. आज आपण एकदम व्यवस्थित सगळ्यांना समजेल अशी आपण वडापावची रेसिपी बघणार आहे. रेसिपीसोबतच हिरवी पुदिन्याची चटणी, आंबट गोड तिखट चटणी अगदी झटपट कशी बनवायची ही सुद्धा रेसिपी आपण यामध्येच बघणार आहे. 31st पार्टीला जर तुम्हाला काही बनवायचं असेल तर हा उत्तम मेनू आहे. चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिले आपण मसाला बनवून घेणार आहे भाजीसाठी. वडापावची चव ही भाजीवरतीच अवलंबून असते. त्यासाठी मी इथे काय घेतलेलं आहे, 1 चमचा धने घेतलेले, 1 चमचा जिरे घेतलेले, 1 चमचा बडीशेप घेतलेली आहे. लसूण आणि आलं आपल्याला बटाट्याची भाजी बनवताना भरपूर यामध्ये घालायचं. त्याची चव, त्याचा वास बटाटा वडा खाताना आपल्याला लागला पाहिजे. आलं लसूण घालून घेतलेलं आहे. हिरव्या मिरच्या. आता वड्याची भाजी कशी बनवायची बटाट्या वड्याची, तर ती जरासं झणझणीत आपल्याला बनवून घ्यायची. त्यासाठी इथे हिरव्या मिरच्या मी जास्त घालून घेतलेल्या आहे. कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं या पद्धतीने. आता हा मसाला वाटत असताना पाण्याचा वापर अजिबात आपल्याला इथे करायचा नाही. कोथिंबीरसुद्धा आपल्याला यामध्ये भरपूर घालायचे आणि हिरवा मसाला आपल्याला या पद्धतीने वाटून घ्यायचा आहे. मसाला आता आपला इथे हिरवा वाटून झालेला, पाण्याचा वापर अजिबात मी इथे केलेला नाही आहे. आता इथे आपण बटाटे घेतलेले. आता बटाटे कसे घ्यायचे, तर बटाटे आपल्याला चांगले ताजे घ्यायचे. दुसरी गोष्ट म्हणजे बटाटे जास्त गाळ होईपर्यंत, उकलेपर्यंत अजिबात शिजवायचे नाही. थोडेसे कडक असतानाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बटाटे पूर्ण गार झाल्याच्या नंतरनं बटाट्या वड्यांची भाजी बनवायला घ्यायची. म्हणजे भाजीला जास्त पाणी सुटत नाही, भाजी जास्त गिचकी किंवा ओलसर अजिबात होत नाही. 2 मोठ्या पळ्या आपल्याला इथे तेल घालायचं आहे. भाजी बनवताना थोडासा तेलाचा वापर आपल्याला इथे जास्त करायचा आहे. तेल गरम झालं, जिरी मोहरी घालून घ्या आणि नंतरनं यामध्ये वाटण केलेला मसाला घालून घ्या. सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला हळद आणि हिंग घालून घ्यायचं आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला यामध्ये कोणताच दुसरा मसाला वापरायचा नाही. मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. शिजून घेतलेले बटाटे आपल्याला यामध्ये घालायचे आणि मॅचरने भाजी आपल्याला बारीक करायची. बारीक किती करायची आहे, तर जसं अगदी आपण पुरण करतो अगदी त्याच पद्धतीने तुम्ही इथे ही भाजी बारीक केली तरी चालेल, किंवा पराठ्यांसाठी जशी आपण बारीक करून घेतो भाजी अगदी तशीच ही भाजी मॅचरने आपल्याला व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करायची. आता इथे बघू शकता किती बारीक झालेली आहे. चवीप्रमाणे यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला भाजी चांगली अशी परतून घ्यायची. त्यामधनं चांगली अशी वाफ निघाली पाहिजे अशी भाजी आपल्याला इथे परतून घ्यायची. थोडंसं परतण्यासाठी वेळ लागू शकतो, पण भाजी आपल्याला मसाल्यामध्ये तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. तर इथे भाजी आपली परतून झालेली आहे. बघू शकताय भाजी आपली किती मऊ आणि बारीक झालेली. आता इथे कढईमध्ये अशीच पसरून आपल्याला भाजी गार करायला ठेवायची. जोपर्यंत पूर्ण गार होत नाही तोपर्यंत आपल्याला बटाटे वडे करायला घ्यायचे नाही. त्यानंतरनं आपण इथे पुदिन्याची हिरवी चटणी असते, पावाला आतून लावलेली असते. वडापाव खायला जातो आपण, काही ठिकाणी भेटते, काही ठिकाणी नाही भेटत आहे. तर इथे आलं लसूण घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या 2-3 घ्यायच्या आहे, पुदिना घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, 1 चमचा साखर घालायची आहे, अर्धा लिंबू आपल्याला यामध्ये पिळून घालायचा आहे आणि बर्फाचे 2-3 खडे घालायचे. म्हणजे काय होतं, पुदिन्याची चटणी जी असते ती काळपट पडत नाही आहे, हिरवीगार होते. तर या पद्धतीने थोडीशी त्याला अशी पातळसर करून घ्यायची, म्हणजे पावाला आपल्याला व्यवस्थित तिला लावता येते. तर ही झाली आपली पुदिन्याची चटणी बनवून तयार. आता आपण आंबट गोड तिखट अशी लाल चटणी बनवतोय. झटपट कशी बनवायची आहे, तर चिंच गुळाची जी चटणी असते ती चिंच गुळाची चटणी घ्यायची इथे आणि त्यामध्ये शेजवान चटणी घालून घ्यायची. 1 किंवा 2 चमचे तुम्ही चिंच गुळाच्या चटणीमध्ये शेजवान चटणी घालायची आणि हे दोन्हीही चटण्या इथे चांगल्या अशा
मिक्स करून घ्यायच्या. झाली आंबट, गोड, तिखट चटणी झाली आणि वडापाव बरोबर अशी चटणी खूप खायला छान लागते, टेस्टी लागते. तर अशा इथे मी 2 चटण्या इथे बनवून घेतलेल्या आहेत एकदम सोप्या पद्धतीने. आता आपण ह्या चटण्या बाजूला ठेवून देऊया आणि वडापाव बनवायला घेऊया. तर इथे आपण पीठ खलून घ्यायचे. आता कधी-कधी काय होतं आपण सगळ्यात पहिलं पीठ खलून ठेवतो, पण तसं आता इथे अजिबात करायचं नाही. वडापावच्या गाडीवरती जर तुम्ही गेलात तर ते लगेच पीठ खलवतात आणि लगेच करायला घेतात. म्हणजे वड्याला एक चांगला कुरकुरीतपणा जो असतो तो कुरकुरीतपणा येतो. त्यानंतर इथे आपण कुरकुरीतपणा येण्यासाठी किंवा वडा तळल्याच्या नंतर कधी-कधी काय होतं लगेच नरम पडतो. तसं होऊ नये म्हणून यामध्ये 2 चमचे तुम्हाला तांदळाचं पीठ घालायचं किंवा 2 चमचे तुम्हाला इथे कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे असेल तर ते यामध्ये घालायचं. हिंग घाला, थोडीशी चिमूटभर हळद घाला, ओवा यामध्ये घाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून पाणी घालून हे पीठ आपल्याला घट्टसर असं खलून घ्यायचे. वड्यासाठी खलवताना जास्त असं पातळ नाही किंवा जास्तच असं घट्ट गोळा नाही असं पीठ अजिबात नाही खलवायचं. तर हातात घेतलं की पिठाची अशी हलकी जाडसर अशी धार तुटली पाहिजे. या पद्धतीने आपल्याला पीठ इथे खलून घेतलेले. भाजीमध्ये पूर्ण भाजी इथे गार झालेली आहे. आता भाजी गार झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करायची. आता इथे भाजी जास्त हलवायची नाही, हाताने काहीच करायचं नाही आहे. तर भाजी तुम्ही इथे बघू शकता छान कोरडी झाली. आता या पद्धतीने तुम्ही एक जाड वडासुद्धा थापू शकता किंवा गाडीवरती मिळतो तसा पातळसुद्धा वडा तुम्ही इथे थापून घेऊ शकता. शक्यतो मी इथे वडापावसाठी बनवते त्यामुळे मी पातळ असा वडा इथे थापून घेतलेला आहे. याच पद्धतीने तुम्ही इथे वडे थापून घ्यायचे. जेवढे तुम्हाला बनवायचे तेवढे वडे तुम्ही इथे थापून घेऊ शकता किंवा तुम्ही सगळ्या भाजीचे वडेसुद्धा बनवून ठेवू शकता, काही होत नाही. तर इथे या पद्धतीने आपण वडे थापून घेतलेले. आता आपण वडे करायला घेणार आहे. तेल सगळ्यात पहिलं गरम करून घ्यायचं आणि गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा. बुडवल्याच्या नंतर वडा असा 4 बोटांवरती घ्यायचा आणि मग तेलामध्ये सोडायचा. म्हणजे तेलामध्ये सोडताना पिठाचं जे एकसंगपणा असतो तो लागतो आणि वड्यावरती बोटांचे जे ठसे असतात ते जरासे असे उमटले जातात. जसं आपण बाहेर गाडीवरती खायला गेलो की त्या वड्यांवरती सुद्धाच वडा तेला सोडताना बोटावरती सोडलेला असतो, त्यामुळे त्याचे ठसे उलटतात. त्यानंतर वडा एका साईडने तळला गेला की उलटा करायचा आणि गॅस जरासा असा मिडियम करून ठेवायचा 1-2 मिनटं आणि छान असा कुरकुरीतपणा येऊन द्यायचा. हलकासा सोनेरी कलर वड्याला येऊन द्यायचा आणि मग वडा आपल्याला काढून घ्यायचा. वडा तेलातनं काढून घेताना गॅस मोठा करायचा. तेल थोडंसं चांगलं तापलेलं पाहिजे आणि मग वडा तेलातनं काढून घ्यायचा. म्हणजे वडे तेलकट अजिबात होत नाही. तर इथे मी हिरव्या मिरच्या पहिल्या तळून घेतलेल्या आहे, 2 चटण्या बनवून घेतलेल्या आहे, पाव आपण विकतचे आणलेले. आता वडे बघू शकता किती छान आलेले, कलर किती मस्त आलेला आहे, कुरकुरीत आलेला आहे. सेम जसं आपण गाडीवरती खातो अगदी त्याच पद्धतीने. तर अशा पद्धतीने तुम्ही 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी मेनू